दादा राम राम. राम राम. आपलं नाव सांगा पूर्ण. राजू गणपत जाधव, राजू गणपत जाधव. गाव गोजेगाव, तालुका मुखेड जिल्हा मुखेड जिल्हा नांदेड. जिल्हा नांदेड. तर दादा आज तारीख आहे 17 ऑगस्ट 2024 आहे. हा. तर आपण आज आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलोय. सोयाबीन हम्म. शेतामध्ये आलो आपण. तर ह्या सोयाबीन शेताला आपण टोटल आता सेंद्रिय खत वापरलं ह्याला. हो. ग्रीन टनचे सेंद्रिय खत काय काय टाकलं सुरुवातीला? मिसळ मध्ये फ्रॉम पोटास आणि पोटॅश आणि भूमी पॉवर भूमिपॉवर हे तिन्ही मिक्स करून पेरणी केला. हो. आणि त्याच्यानंतर ग्रोनाटोची फवारणी घेतली. फवारणी. तर दादा मला सांगा, हे खत वापरून तुम्हाला काय वाटतं बरं अनुभव? या खताविषयी तुम्हाला नेमकं तुमचा अनुभव का सांगा बरं? वर्षापेक्षा ह्या वर्षी रिझल्ट चांगला आहे. हा, म्हणजे दरवर्षी वर्षी ह्या वर्षी रिझल्ट 50% फरक आहे. फरक आहे. म्हणजे दरवर्षी तुम्ही रासायनिक करत होतो हो. आणि यावर्षी तुम्ही पूर्ण सेंद्रिय केला. सेंद्रिय खत. आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स काय? ह्याची कळा काय म्हणते? याची थोडं इकडे फिरू, असं प्लॉट फिरू. एक लेवल वाटायला का एक समान? हम्म. आणि हे पानं पसरच्या पसर आहेत का? हम्म. पान दाखवा. पानं पसर आहेत का? पसर आहेत. बरं दादा आपलं नाव सांगा. मारुती इकडे घ्या तुला. मारुती गजवा. तर दादा तुम्हाला काय वाटतं बरं? क्वालिटी आहे का? म्हणजे लोक सोयाबीन मध्ये ना आपल्या सोयाबीन बरं ह्याला कण बसलं का? थोडं दाखवा. कण पण बसले का? हो का? कण चांगलं बसले का? आहे का? पूर्ण कण पण आहे. आणि जवळपास हे नाही म्हणतो तरी आता पार कमरेच्या वर आहे. वर घ्या, कमरेच्या वर आहे. तर आपला एक मिशन आहे, हे काळी आई वाचवा. रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न कसं लोकांना भेटल, हे आपला एक मिशन आहे. आणि त्या मिशनमध्ये आपले सेंद्रिय खतं पण आहेत. DAP आहे, पोटॅश आहे, भूमी पॉवर आहे. हे सगळे दाणेदार खत आहेत. 50 किलोचं खत आहे. हे सगळं मिक्स करून दादाला पेरायला दिलं मी. तर ही कंडिशन आहे. आता हे पूर्ण प्लॉट आहे का? बरं मी माग मला एकदा म्हणालतो, म्हणजे पेरणी तर ज्यावेळेस एकाच ओरामध्ये दुसऱ्याचं रान होतं, तुम्ही 1 वर 2 वर राहिले होते त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काही फरक आहे म्हणून म्हणालतो. काय फरक होता सांगा बरं? ज्यावेळेस पेरल्यानंतर एक 15-20 दिवसानंतर फरक म्हणतो. म्हणजे त्याचं सोयाबीन थोडंसं लहान आहे, एका दिवशी पेरलेले आहे. आणि आपलं सोयाबीन थोडं मोठं आहे का? तर आपल्या कंपनीचा एक मिशन आहे. त्या मिशनमध्ये तुम्ही सामील झालो त्याबद्दल आपल्या कंपनीचा तुम्हाला आभार करतो. धन्यवाद.